आज आपण पिझ्झा कसा बनवायचा आणि त्याची कॉस्टिंग कशी करायची ते बघणार आहोत. तर इथं मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि हे मी ड्राय ईस्ट घेतलेलं आहे. हे 30 ते 34 रुपयाला भेटेल. तर आपण ते ईस्ट वापरून याच्यामध्ये हे करणार आहे. इथे मी थोडंसं मैद्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि ईस्ट मी फर्मेंट करायला ठेवलं होतं. त्या ईस्टमध्ये 1 चमचा ईस्ट, 1 चमचा साखर आणि कोमट पाणी टाकून ते 5 मिनटं आपण तसंच ठेवणार आहोत. हे मिश्रण सर्व त्याच्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि सर्व मिक्स करून घेणार आहेत चांगलं. मस्तपैकी असं थोडं थोडं पाणी पाहिजे असेल तर तुम्हाला टाकू शकता. असा मस्त सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्या. इथे 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. या मिश्रणापासून तुम्ही गार्लिक ब्रेड पण बनवू शकता. मस्तपैकी असा गार्लिक ब्रेड पण आपला तयार होतो. इथे मी थोडंसं त्याला हातानेच मॅश केलं आहे. तुम्ही पाहिजे तर फ्लोअरवर वगैरे असं करू शकता आणि त्याला मी हे बघा 2 तास झाकून ठेवणार आहे झाकण देऊन. जरा तुम्ही थोडंसं असं मॅश केलं किंवा त्याला मळून चांगला घेतला तरी होऊ शकते. तरी सुद्धा बघा आपला मस्तपैकी आपला डो रेडी झालेला आहे. आणि एवढा पण असा मस्त फुगलेला आहे. तुम्ही पाहिजे तर थोडा अजून त्याला जास्त वेळ ठेवला तर तो अजून फुगेल असतो. तर मस्तपैकी आपला तर या 1 वाटी मैद्यापासून आपले 2 पिझ्झा तयार होतात. तर इथे मी 2 भाग करणार आहे. हे बघा 2 भाग केलेले आहेत आणि 1 भाग आपण घेणार आहोत. तर इथे मी तुम्ही थोडंसं पाहिजे तर पीठ टाकून लाटून पण घेऊ शकता. नाहीतर मग असंच थोडं थोडं पसरवून घेऊ शकता. तर इथे माझ्याकडे बेक करण्यासाठी एअर फ्रायरमध्ये जे यूज करतात ती बॅग आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरच मी डायरेक्ट हे केलं. तुम्ही एखाद्या जाळी-बिळीवर करू शकता. म्हणजे त्यात मी एक काट्या चमच्याने त्याला होल दिलेले आहेत. होल दिल्यामुळे मग ते कसं मस्तपैकी आतमध्ये जाऊ शकते. इथे पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे. आणि 2 चमचे पिझ्झा सॉस टाका आणि मस्त सर्व ठिकाणी लावून घ्या. तुम्ही हे झोमॅटोवर 150 ते 120, 140, 150 पर्यंत तरी आरामशीर विकू शकता. इथे मी मोझरेला चीज टाकलेलं आहे. आता हे मी घरातच केलं आहे त्याच्यामुळे थोडे जास्त चीज टाकले. तुम्ही थोडं कमी टाकलं तरी चालू शकतं. कारण फक्त खालीच टाकले तरी चालू शकतं. वरून नाही परत टाकले तरी चालेल. इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत. एक अर्धा टोमॅटो, अर्धा कांदा आणि शिमला मिरची आणि कॉर्न घेतलेले आहेत. आपण भाज्या पण थोड्या थोड्याच वापरू शकतो. तुम्हाला जर पनीरचा करायचा असेल तर त्याच्यावर पनीर फक्त शिजवून टाकू शकता. त्याच्यामुळे अजून त्याची कॉस्टिंग वाढेल. इथे बघा मस्तपैकी आपला भाज्यांचा पिझ्झा रेडी झालेला आहे. मी इथे वरून परत थोडी चीज टाकलेलं आहे. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. थोडंसं चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो टाकू शकता. तर याची आपण कॉस्टिंग कशी काढणार आहोत ते बघूच पुढे. इथे लिक्विड चीज पण भेटतं. तुम्ही ते पण टाकू शकता थोडं वरून किंवा मेयोनीज टाकू शकता. तर इथे मी आता बेक करायला ठेवणार आहे. आता इथे याच्यामध्ये तर एअर फ्रायरमध्ये डायरेक्ट पिझ्झाचा बेस बेक करायचंच हे ऑप्शन आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावरच ठेवणार आहे. तर डायरेक्टच बघा 15 मिनटात मस्त 12-13 मिनटात मस्त आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. तुम्ही असंच कट करून असं की देऊ शकता. आपण त्याची कॉस्टिंग कशी निघेल ते बघणारच आहोत. कसा तुम्ही किंवा तुम्ही असं बाहेर कोणी सांगितलं तरी सुद्धा देऊ शकता. 100 रुपयाला पण तुम्ही हा विकू शकता. इथे मी मैदा 5 रुपये, ईस्ट, साखर, मीठ, तेल 10 रुपये घेतले. मोझरेला चीज 20 रुपये, भाजी 5 रुपये, टोमॅटो सॉरी चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, टोमॅटो सॉस आणि 10 रुपये घेतले. ते पिझ्झा सॉस पण तो 2-3 रुपये पिझ्झा सॉसचं. या प्रावधाने आपण करू शकता. कॉस्टिंग काढू शकता. ते लाईट खर्च, पॅकिंग खर्च 10 रुपये. एकूण तुम्ही 60 रुपये खर्च आलेला. तर 120 ते 150 पर्यंत तुम्ही झोमॅटोवर विकू शकता किंवा जर असं घ्यायचं असेल तर 100 ते 120ला विकू शकता.